सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्याबद्दल चांगलं म्हणायचं. हे काय काय चालू आहे? तुम लढो हम कपडा संभालते, अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे. हा लढवय्या आहे. आणि म्हणून काय लढले? महापालिका गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या, ग्रामपंचायती गेल्या, म्हणाले आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. फक्त मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तिकडे जोर लावला. परंतु तुम्ही मुंबईकरांनी महायुतीने कामाला पसंती दिली. मी मुख्यमंत्री झाल्या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला, आता कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईत पाहतोय. 100% कॉन्क्रीटचे रस्ते पुढच्या वर्षभरात होते. विकास झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला 250. एसटीपी नव्हते ते एसटीपी आपण सुरू केले. मेट्रो बंद होती, मेट्रोची कामं सुरू केली. कोस्टल रोड सुरू केला, अटल सेतू सुरू केला, समृद्धी महामार्ग सुरू केला, सगळं सुरू केलं. आणि त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून युतीचा विजय केला. आणि ज्यांनी 25 वर्ष मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून वापरलं, त्यांना घरी बसवलं. यांचं दिल्लीतही तेच, गल्लीतही तेच. इंडिया अलायन्स ची नय्या आता बुडाली आहे. इंडिया आघाडीची घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करतायत. अरे सगळे किती लोक आहेत, किती शून्य एकत्र केली, त्यांची बेरीज केली, गुणाकार केला तरी सुद्धा बेरीज काय येते? शून्य, भोपळा. अशी तुमची अवस्था आहे. IPL मध्ये टीम हारली की कॅप्टन बदलतात, पण सतत निवडणुका हारल्यावर देखील राहुल गांधीच कॅप्टन. एवढ्या निवडणुका हारल्यावर पक्षाचे अध्यक्ष तेच. देशात हे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतं. पण कसं आहे, राहुल गांधींचं भस्मासुरासारखं झालंय. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याचा भस्म होऊन जातो, राख होऊन जाते. आपल्याकडे उबाटाला साफ केलं, तामिळनाडू DMKचा बँड वाजवला, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं पानिपत केलं, बिहार मध्ये RJD ला संपवलं, चारा खायला पाठवलं. राहुल गांधींनी काँग्रेसची तर वाट लावलीच, पण ज्यांना ज्यांना काँग्रेस बरोबर घेतलं त्यांचाही बँड वाजवून टाकला. एक म्हणतो आपण, जिसके साथ जाऊंगा उसकी नैया डुबाऊंगा, हे त्यांचं कर्तृत्व आहे. ना मैं जीतूंगा ना मैं जीतने दूंगा. पण मोदीजींचं आहे, ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा, देश को नई ऊंचाई पर ले जाऊंगा. नेशन फर्स्ट आणि काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे आपलं घोषणा भारताच्या विकासाचा मूलमंत्र आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा विकसित आणि आत्मनिर्भर भारत म्हणून भारत जगाचं नेतृत्व करेल. तो दिवस काय असेल, हे विजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि NDA, शिवसेना आणि आपण महाराष्ट्र NDA सोबत कायम भक्कमपणे उभे राहू. $5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये एक नाही 1.5 ट्रिलियन हे भारताचं महाराष्ट्राचं योगदान देण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. महाराष्ट्राला सर्वात प्रगत, समृद्ध आणि 1 नंबरचं राज्य म्हणून झालंय. GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, FDI मध्ये नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1, असा महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून राजकारण काय ते चालतच राहील, पण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देणं आपलं काम आहे. या वर्षी अल निनोचं संकट आलंय.
शेतकरी काळजीमध्ये आहे, दुष्काळाची काळी छाया पडलेली आहे, त्याची सामना करण्याची तयारी आपली पूर्ण आहे. दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती, दसऱ्याचा मेळावा होता, मी सांगितलं तिकडे अतिवृष्टी झाली, तिकडून कोणी येऊ नका, लोकांचे अश्रू पुसा, लोकांचा दसरा दिवाळी चांगली साजरी करा. आणि आपल्या शिवसैनिकांनी त्यांचं दसऱ्याचं घराचं तोरण बांधलं. मी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं, तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केलं. आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आज गेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आणि कर्जमाफी जी केली होती ती घोषणा देखील आपण पूर्ण करतोय. आणि म्हणून शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला लोक मानतायत, जवळ करतायत. आणि म्हणूनच त्यांचा दसरा दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेनेनं केलं. वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी, वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी हीच खरी शिवसेनेची जबाबदारी. म्हणून आपण काम करतोय. आपल्या जबाबदारीतून शिवसेनेने कधीच हात सुटकले नाही. मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना, कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्यानी मला धमक्या दिल्या होत्या, मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कुणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं, हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला, बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते, मी काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या. रामदास भाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे आता किती केविलवाना करा ना, निवडणूक लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन, महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्या बरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरे साहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेले होते. मी मुख्यमंत्री होतो ते सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात. कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला, कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं ते पुण्यामध्ये ते तिकडे.
पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर येते येता. आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय, मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाहीये. मला जर का काही पाहिजे असतं तर आज सुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. आज विशेषतः 4 खासदारांचा सत्कार तर केलाच, त्यांच्या सोबत आपले हक्काचे 20 आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत. आणि या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेब प्रेमी हा कार्यक्रम बघतायत. तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार पूर्ण मी करू शकत नाही. कारण संकटामागून संकट आली, येतील, पुढे येतील. पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी सुद्धा करणार नाही. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे काही त्यावेळेला कष्ट घेतले ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. संकट अनेक आली, हे काय संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, मला वाटतं इंद्रजित गुप्ता, आपली सत्ता होती, आपलं सरकार होतं. आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते
शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले, मी सोबत होतो, आणखीन नेते तेव्हा सोबत होते. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल? माझं सरकार बरखास्त कराल ना? एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणार नाही, फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर. आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते. आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये. पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गदाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहेत.
मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? ते तर कळतंय, दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल? माझं सरकार बरखास्त कराल ना? एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांनी एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर, आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते, आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळवत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहितीये की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहितीये, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंबे असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात.
आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवतायत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? ते तर कळतंय, दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.